नमस्कार सर्वांना. टीम मराठीमयकडून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, आपण आपल्या मराठीमय या ॲपवर संपूर्ण मराठी व्याकरण 3.0 ही नुकतीच अपडेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. तर या बॅचमध्ये आपण सर्व फॅक्ट्स, ट्रिक आणि निमोनिक्सच्या माध्यमातून पाठ करून घेतोय, ओळखीच्या करून घेतोय. कुठेही पाठांतराची झंझट नाही. फक्त एकदा ऐकायचे, सगळ्या फॅक्ट्स तुमच्या लक्षात राहणार. प्लस सर्व संकल्पना देखील कीवर्ड्सच्या माध्यमातून सर्व अवघड संकल्पना, मराठी व्याकरणातल्या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा क्लिअर करून घेतोय. आणि यामध्ये आयोगाने विचारलेला जो कंटेंट आहे तो ॲडिशनमध्ये तुम्हाला या वर्कबुकमध्ये देणार आहोत. तर आता आपण YouTubeवर आपली नवीन सिरीज लॉन्च करतोय की ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. बघा, पहिला टॉपिक आहे भाषा लिपी व्याकरण आणि त्यामध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे देवनागरी लिपीच्या वैशिष्ट्यांवर. देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे का नाही याच्यावर. आणि आदर्श लिपीचा जो प्रमुख निकष आहे एक ध्वनी एक लिपीचिन्ह. आणि बघा इथं एक ध्वनी एक लिपीचिन्ह याच्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. एक ध्वनी एक लिपीचिन्ह काय आहे हे बाकीचे सगळे 11च्या 11 देवनागरी लिपीचे वैशिष्ट्ये तुम्हाला बॅचमध्ये उपलब्ध आहेत. पण या लेक्चरमध्ये आपल्याला एक थोडक्यामध्ये 3 मिनिटांमध्ये तुम्हाला एक ध्वनी एक लिपीचिन्ह आणि एका चिन्हातून एकच ध्वनी, देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य जे की आदर्श लिपीचा प्रमुख निकष आहे. तर ही कन्सेप्ट आज आपल्याला पाहिजे. बघा, एक ध्वनी एक लिपीचिन्ह. बघा, देवनागरी लिपीमध्ये ज्यावेळेस आपण क चिन्ह काढतोय ना, ज्यावेळेस क चिन्ह लिहितोय, तर या क चिन्हाचा ध्वनी काय आहे, तर फक्त क हाच ध्वनी आहे. बघा, इथं कमळमध्ये क लिहिलंय. ज्यावेळेस आपण कमळचा उच्चार करतोय ध्वनी कच निघतोय. कबूतर मधल्या कचा पण ध्वनी कच निघतोय. कामगार मधल्या कचा ध्वनी देखील कच निघतोय. म्हणजे आदर्श लिपीचा जो प्रमुख निकष आहे ना, एक चिन्ह एक ध्वनी किंवा एक ध्वनी एक लिपी चिन्ह ही आपली देवनागरी लिपी फुलफिल करते. रोमन लिपी मात्र आदर्श लिपी नाही. रोमन लिपीमध्ये बघा, सी हे चिन्ह, मात्र स, च आणि क हे वेगवेगळे ध्वनी. जसं की सायकल मधल्या सीचा बघा स हा ध्वनी निघतोय. चायना मधल्या सीचा बघा च हा ध्वनी निघतोय. आणि कॅट मधल्या क चा पहा क हा ध्वनी निघतोय. म्हणजे रोमन लिपी आदर्श लिपी नाही, पण आपली देवनागरी लिपी मात्र आदर्श लिपी की ज्यामध्ये एक चिन्ह एक ध्वनी किंवा एक ध्वनी एक लिपी चिन्ह. ठीक आहे. तर एक साधी कन्सेप्ट आहे, पण 3-4 वेळा वाचल्यानंतर सुद्धा ही कन्सेप्ट आपल्याला बऱ्याच जणांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली नव्हती. तर बघा, आयोगाने विचारलेले त्याच्यावर प्रश्न 2 ते 3 वेळा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि या सगळ्या देवनागरी लिपीच्या वैशिष्ट्यांवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि हे सगळे वैशिष्ट्य तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेत आपल्या बॅचमध्ये मिळतील. ठीक आहे. थँक्यू.